अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर जयंत पाटलांचा टोला, म्हणाले आता 5 वर्ष शक्य नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही। याआधी त्यांनी अनेक वेळा याबाबत जाहीर भाष्य केले। मुंबईत बोलत असताना त्यांनी 2 मे रोजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा अप्रत्यक्षपणे सांगितली आहे। दरम्यान यावरच माजी मंत्री जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे की ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते। ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, पण मुख्यमंत्री होणं 5 वर्ष शक्य नाही, पण तरीही ते मुख्यमंत्री झालेच तर आम्हाला आनंद आहे, असं भाष्य जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेने चांगला जोर धरला, यावर सुद्धा जयंत पाटील यांनी भाष्य केलंय। अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते वेगवेगळ्या बैठक आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते, त्यामुळे एकत्रीकरणाच्या या चर्चेला चांगलंच बळ मिळालेलं होतं। यावरही जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आलेली आहे। रयत शिक्षण संस्थेची एक बैठक झाली, या बैठकीला राजकीय अर्थ देण्यात काही अर्थ नाही। यासह घरात एखादा कार्यक्रम झाला असेल तर तो घरगुती कार्यक्रम आहे, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय। अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढू नये असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे। ते अजित पवार असं म्हणाले मला मुख्यमंत्री व्हायचं दोघच येत, पण कधीतरी होईल। काय तुमचं ऑब्जेक्शन काय आहे? ऑब्जेक्शन काही नाही, नाही, मी विचारतोय अर्थात ज्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्याला शुभेच्छा द्यायला काय, शेवटी राजकारण हे खुल्या मनानं करायचं असतं। त्यामुळं त्यांना या आता 5 वर्ष तर आमचा कोणाचा विषय नाही। या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत। त्या तिघातल्या याच्यात संधी त्यांना मिळाली तर त्याचा आनंद आमच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केलंय म्हणून आम्हाला होणारच, का नाही होणार। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।